नमस्कार मंडळी. तर आज आपण स्पेशल नैवेद्य थाळी बघतोय आणि आपण बघू शकता की थाळी किती छान आणि एकदम टेस्टी दिसते. बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही किंवा सुचत नाही की नैवेद्याला कोणते पदार्थ द्यायला पाहिजे किंवा कोणते पदार्थ आपण बनवायला पाहिजे. तर ही थाळी आपल्यासाठी आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि ही थाळी अवघ्या एका तासात तयार होते. आणि बहुतेकदा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्याला कळत नाही कोणत्या भाज्या बनवायला पाहिजे, कोणती थाळी बनवायला पाहिजे. तर ही थाळी आपण ट्राय करू शकता. आणि आपण बघू शकता की थाळी जशी दिसायला सुंदर दिसते तशीच चवसुद्धा अप्रतिम आहे. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये पाणी टाकून मी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घ्यायची. 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी. डाळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची. अशा प्रकारचे भांडे जर असतील आपल्याला पदार्थ बनवायला तर वेळसुद्धा कमी लागतो बनवायला. तर इथे 1 वाटी डाळीसाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे साईडला ठेवून देऊ आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एक तांदूळ घ्यायचं आहे. तांदूळ पण चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्यातसुद्धा जवळपास 2 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. डाळीमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर यात थोडंसं तेल घालायचं आहे. अर्धा चम्मच जवळपास तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे भात मऊसूत होतो आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजते. आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर अशा प्रकारचा जो स्टँड असतो त्यावर ठेवायचं आहे आणि स्टँड लावून जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं कुकरमध्ये त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. आणि यात आता आपल्याला अशा प्रकारे अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे. अशा प्रकारे साईडला दोघीकडनं लिंबू घालायचं आहे. लिंबू घातल्यामुळे काय होतं मी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि हे 3 बटाटे कट करून मी अशा प्रकारे ठेवून दिलेले आहे. अशा प्रकारे ठेवल्यामुळे डाळीसोबत बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजतात आणि वेळसुद्धा कमी लागतो. आणि ही मटकी घेतलेली आहे. मटकी मस्त मोड आलेली आहे. आपण बघू शकता. त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि इथे कांदा कट केलेला आहे. लसूण घ्यायची. लसूण घेतल्यानंतर आलं घ्यायचं आहे. एक टोमॅटो घालायचं आहे. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. आपण जर कांदा आणि लसूण नैवेद्यासाठी वापरत नसाल तर नाही घातलं तरी चालेल. आणि दुसरीकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण भाजीसुद्धा बनवून घेऊ. तर एका कुकरमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि तो घातल्यानंतर चांगलं 2 मिनिटापर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण बघू शकता डाळसुद्धा तिकडे दुसऱ्या साईडला होतेच आहे. कुकरमध्ये मटकी बनवल्यामुळे जी भाजी बनवणार आहे आपण ती लवकर बनेल. आणि 2 मिनिटानंतर हा मसाला भाजून झालेला आहे. आपण बघू शकता. तर यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तिखट घालायची, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आणि काश्मीरी लाल मिर्च घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर मिक्स केल्यानंतर यात मटकी घालूया आणि मटकी घातल्यानंतरसुद्धा हे चांगलं मिक्स करून घेऊ. कांदे टमाटे आपण पहिले भाजले नव्हते त्यामुळे भाजी बनवायच्या वेळेस आपल्याला ते 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे भाजी जी आहे किंवा त्यात जो मसाला आपण वापरलेला आहे तो कच्चा लागणार नाही. आणि यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घातल्यानंतर आपण पाणी कमी जास्त घालू शकता. आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये भाजी हवी त्यानुसार कसुरी मेथी घालायची आणि कसुरी मेथी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे झाकण लावायचं आहे आणि 1 शिट्टी काढून घ्यायची. आणि दुसऱ्या कुकरमध्ये आपण डाळ भात आणि बटाटे शिजवायला ठेवलेले होते ते सुद्धा झालेले आहे. तर हे भांडं काढून घेऊ आणि आतमध्ये जे बटाटे पडलेले आहेत ते पण काढून घेऊ. आणि मी अगोदर बोलले होते की आपल्याला लिंबू का घालायचं आहे कुकरमध्ये. लिंबू घातल्यामुळे आपण बघू शकता की कुकर अजिबात काळं पडलेलं नाही आहे. आणि दुसरीकडे आपण भाजीसाठी कुकर ठेवलेलं होतं. भाजीसुद्धा झालेली आहे. गॅस ऑफ करून द्यायचा आहे. आणि हे बटाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि दुसरीकडे आपण बघू शकता की भातसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी खूप कमी वेळात आपण ही जी थाळी बनवतो आहे ती थाळी तयार होते. जास्त तामझाम न करता आपण सुद्धा अशा प्रकारची थाळी बनवू शकता. आणि डाळ आपल्याला अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे आणि डाळ घोटल्यानंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे. लसूण थोडं जास्तच घालायचं आहे म्हणजे दोघं म्हणजेच डाळ आणि जी भाजी बनवणार आहे त्यामध्ये यूज होईल. जिरं घालून हे जाडसर वाटून घ्यायचं आणि आता डाळीला फोडणी देऊया. आणि आता एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल थोडं कमी जास्त घालू शकता. मोहरी घालूया. मोहरी तडतडून झाली की यात आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची, टोमॅटो घालायचं आहे, लसूण आणि जे जिरं वाटलेलं आहे आपण ते घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि चांगलं मिक्स करून झालं की आता आपल्याला यात हळद घालायची, हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यामुळे ॲसिडिटीचा जो त्रास असतो तो होत नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर जी डाळ आहे ती घालायची
आणि ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गरम पाणी घालूया यात. पाणी आपण कमी जास्त घालू शकता आणि पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर हे 2 ते 3 मिनिटापर्यंत ठेवून द्यायचं आहे उकळी येण्यासाठी. आणि मटकीची भाजी आपण बघू शकता की किती चमचमीत आणि झणझणीत दिसते, एकदम टेस्टी. कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. असं व्यवस्थित मॅनेज केलं पदार्थ बनवत असताना तर वेळसुद्धा कमी लागतो बनवायला. आणि ही तुरीची डाळ आता रेडी आहे सर्व्ह करण्यासाठी. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि गॅस ऑफ केल्यानंतर झाकून ठेवून द्यायचे. आता अगदी थोडे पदार्थ बाकी आहे आपले. त्यामुळेच आपण आता पीठ मळून घेऊ, कारण पीठ लवकर मळल्यामुळे तो जास्त पातळ होतो, जास्त गळून जातो. त्यामुळे आपण आता मळून घेतोय. कारण अगदी जास्त वेळ अगोदर आपण पीठ मळून घेतलं तर तो पीठ जे आहे ते सैल होतं आणि लगेच पीठ मळून पोळ्या बनवल्या तर जे पोळ्या बनवतोय आपण ते व्यवस्थित होत नाही, कडक होतात. म्हणून 4 ते 5 मिनिट पोळी बनवायच्या अगोदर पीठ मळून घ्यायचं. आणि आता पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवून देऊ आणि एका कढईमध्ये 1 चम्मच तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर यात खोबरं, बदाम वाटून ठेवलेले होते ते घालूया आणि जवळपास आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे. आणि हे परतून झालं की यात आपल्याला शेवया घालायच्या आहे. तर आज गोड पदार्थामध्ये आपण शेवयाची खीर बनवतोय. शेवया घातल्यानंतर 2-3 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर हे सुद्धा परतून घेऊ. अशा प्रकारे शेवया आणि जे ड्रायफ्रूट्स आपण वापरलेले आहे ते परतल्यामुळे शेवयाची जी खीर बनवतोय त्याची जी चव असेल ती एकदम टेस्टी येते. आणि परतून झालं की यात आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर हे आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे. आणि आता आपल्याला चवीप्रमाणे साखर घालायची. साखर आपण कमी जास्त घालू शकता. साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर 3 ते 4 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर हे होऊ द्यायचं आहे. आणि दुसरीकडे आपण एका ग्लासमध्ये बेसन घेऊया. आपण वाटलं तर एका बाउलमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि बेसन घेतल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर हे मिक्सचर थोडं पातळ झालेलं आहे तर यात आपल्याला थोडंसं बेसन घालून घ्यायचं आहे आणि बेसन घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्याला जर जास्त भजी बनवायची असतील तर बेटर आहे की आपण एका भांड्यामध्येच हे बेसनचं मिक्सचर तयार करा. मला फक्त मिरची भजी बनवायची होती म्हणून मी थोडंसं बेसनचं मिक्सचर घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवून देऊ. आणि आता बटाटे जे आहे त्यांची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारे हातानेच थोडे बारीक करून घ्यायचे. आणि दुसरीकडे शेवयाची खीर जी आहे तीसुद्धा रेडी झालेली आहे. वेलची घालायची आहे. वेलची येथे मी 2 ते 3 वापरलेली आहे. आणि आपण बघू शकता की खीर किती स्वादिष्ट दिसते. तर येथे आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि गॅस ऑफ केल्यानंतर झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर यात मोहरी घालूया. मोहरी तडतडून झाली की कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घातल्यानंतर लसूण आणि जिरं वाटलेलं आहे ते घालूया. हिरवी मिरची घालूया आणि हिरवी मिरची घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर टोमॅटो घालायचं आहे. अर्धा टोमॅटो वापरलेला आहे मी, अर्ध्यापेक्षा थोडं कमीच आहे. हळद घालूया. हळद घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर जे बटाटे आहेत ते घालायचे. तर इथे एक सुकी भाजी आपण बनवतोय. चांगलं लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आणि परतून झालं की कोथिंबीर घालूया. आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे झाकून जवळपास आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे. आणि 1-2 मिनिटानंतर आपण बघू शकतो की भाजी मस्त रेडी झालेली आहे. तर ही सुकी बटाट्याची भाजी आपण एरवीही अशीही बनवून खाऊ शकता. आपण बघू शकतो की भाजी किती छान दिसते. तर आता गॅस ऑफ करायचा आहे आणि गॅस ऑफ करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आता पीठ जे आहे मळलेलं ते अशा प्रकारे चोळून घेऊ थोडा वेळ. आणि आता जशा प्रकारे आपण पोळी लाटतो तशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. पोळी जी आहे ती थोडी जाडसरच लाटायची. अगदी साधी, सोपी आणि सिंपल अशी आपण ही थाळी बनवतोय. जाडसर पोळी लाटून झाली की आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे. तर पहिले आपण पुरी तळून घेणार आहे आणि नंतर आपण चपाती बनवणार आहे. तर या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहे आणि एका कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं आहे की नाही त्यासाठी एक जो पापड आहे त्याचा तुकडा घालून चेक करून घेऊ तेल गरम आहे की नाही. तर इथे तेल गरम झालेलं आहे, आपण बघू शकता. हा जो तुकडा घातलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण पापड तळून घेऊया. पापड आपण आपल्याकडे जे असतील त्यानुसार तळा. तर हा मी विकत आणलेला जो उडदाचा पापड असतो तो आहे, तो तळून घेते. आणि हे आता घरीच बनवलेली जी कुरडई आहे ती तळून घेऊ. तर ही कुरडईसुद्धा तळून झालेली आहे, काढून घेऊ. आणि इथे पापड घेतलेला आहे मी. तर हा तांदळाचा पापड आहे तो सुद्धा तळून घ्यायचा आहे. आणि आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड तळून घ्यायचे आणि तळून झाले की आता याच तेलामध्ये आपल्याला
पुरीसुद्धा तळून घ्यायची आणि आपण बघू शकता की पुरी किती छान फुगते. पुऱ्या तळत असताना जितक्या आपण पुऱ्या तळतोय त्यासाठी फ्लेम जी आहे ती एकदम कॉन्स्टंट ठेवायची, म्हणजेच पुऱ्या एकसारख्या होतात. आणि अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या. आपण बघू शकता की पुऱ्या मस्त फुगलेल्या आहे आणि दुसरीकडे आपल्याला भजीसाठी लागणारं जे पीठ आहे ते व्यवस्थित ढवळून घेऊ आणि ढवळल्यानंतर हे आपण बघू शकतो की एक मिरची घेतलेली आहे. मिरचीचे जे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहे, म्हणजेच तिखट लागणार नाही जी मिरचीची भजी बनवतोय आपण. तर अशा प्रकारे आपल्याला तळणीचे जे पदार्थ आहे ते शेवटीच तळून घ्यायचे. तर ही भजीसुद्धा रेडी आहे. आपण बघू शकता मस्त झाली भजी. आणि ताटात हे सगळं सर्व्ह करायचं आहे आणि आपण बघू शकता की ताट किती सुंदर दिसतंय, एकदम अप्रतिम. आपण जसं हॉटेलमध्ये खातो तशाच प्रकारे हे तयार झालेलं आहे ताट. आणि चव जी आहे पदार्थांची ती तर अप्रतिमच आहे. एकदम टेस्टी झाले सगळे पदार्थ. तर ही नैवेद्य ताट आता रेडी आहे. आपण बघू शकता की ताट किती सुंदर दिसते, एकदम टेस्टीसुद्धा पदार्थ आहे. तर आपल्याला ही ताट किंवा ही थाळी जी आहे ती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.